नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, मला खात्री आहे की आजच्या विषयाचं जे शीर्षक म्हणजे हेडिंग मी दिलेलं आहे ते 90-95% लोकांना कळणार नाही, कदाचित डोक्यावरून जाईल. पण जे दक्षिण कोकणातले आहेत, म्हणजे मालवणी भाषा बोलीच्या पट्ट्यातले आहेत, त्यातल्या काही लोकांना कळेल. त्यातले सुद्धा जे मालवणी बाहेर पडून मुंबई, पुणे वगैरे इतरत्र स्थायिक झालेत आणि ज्यांच्या नेहमीच्या बोलण्यामध्ये मालवणी भाषा नसेल, त्यांना हे हेडिंग करायला थोडा वेळ लागेल. वाहक पडलो जाळीये आणि केरडा दाखवता नाळी म्हणजे काय? तर मित्रांनो, ही एक आमच्या मालवणी बोली भाषेतली म्हण आहे आणि मी माझ्या आजीकडून ऐकलेली आहे. आणि त्याचा अर्थ इतका गहन आहे, इतका गहन आहे की आज मला देशाच्या राजकारणामध्ये मालवणी भाषेतली बोलीतली ही म्हण वापरावी लागते. यातला केरडा म्हणजे काय? तर केरडा म्हणजे माकड, वानर ज्याला म्हणतात, माकड ज्याला म्हणतो आपण, तर त्याला मालवणी, अस्सल मालवणी भाषेमध्ये केरडा म्हणतात, माकड. आणि वाहक पडलो झाडी याचा अर्थ वाघ असतो. आता वाघाची दहशत जंगलात किती असते. वाघ हे श्वापद आहे, वाघ हे शिकारी प्राणी आहे. त्याला बाकीची सगळी जंगलातली दऱ्याखोऱ्यातली जनावरं घाबरतात, माणसं घाबरतात. हे वेगळं सांगायला नको. पण वाघ पडलो जाळी याचा अर्थ असा की वाघ जेव्हा जंगलातल्या किंवा कुठल्या त्या जंजाळामध्ये वेली बिलींचे जी ही तयार होते, जाळी आणि असं काही तयार होतं, त्याच्यात वाघ अडकून पडला तर त्याला त्यातून बाहेर पडता येत नाही. किंवा कुणीतरी शिकाऱ्यांनी एक मोठं सापळा लावलेला आहे, जाळं विणलेलं आहे आणि त्याच्यामध्ये वाघ पिंजऱ्यामध्ये अडकला की तो हेल्पलेस असतो. तो सगळा डरकाळ्या फोडू शकतो, तो डरकाळ्या फोडू शकतो. दात वगैरे सगळे, आपला सगळा राग आवाजातून, ऍक्शन मधून व्यक्त करू शकतो, पण समोर कोणाला इजा करू शकत नाही, कारण तो बंदिस्त झालेला असतो. तो असा बंदिस्त झालेला वाघ आहे. त्या संदर्भाने ही म्हण तयार झालेली आहे, वाघ पडलो जाळी आणि केरडा दाखवता नाळी. याचा अर्थ असा, नाळी म्हणजे माकड सुद्धा अशा अडकलेल्या आणि हतबल झालेल्या वाघाला आपलं लिंग हलवून डिवचत असतं, असा त्या म्हणीचा अर्थ आहे. म्हणजे या क्षणी मी तुला डिवचेन, तुझा अपमान करेन, तुला काय करायचं ते करेन आणि तू मला काय करू शकत नाही, हा जो त्या माकडामध्ये आत्मविश्वास असतो. त्यामुळे ते माकड वाकुल्या दाखवतो, थोडक्यात चिडवतं वाघाला, कारण वाघ अडकलेला आहे. आणि आपण बघतो, तुम्ही प्राणी संग्रहालयामध्ये आणि गेलात तर तिथे बंदिस्त जागी वाघ ठेवलेला असतो, सिंह असतात. छोटी छोटी पोरं पण गंमत म्हणून त्यांना खडे मारतात आणि बिचारे ते इतकी श्वापद शिकारी प्राणी काहीही करू शकत नाही. पण ती जाळीमध्ये नसेल तर तो वाघ, तो सिंह तुमच्यावर तुटून पडेल, तुमची अक्षरशः खांडोळी करून टाकेल, लचके तोडेल. पण ती भीती जेव्हा नसते, तेव्हा भितऱ्यातला भितरा प्राणी सुद्धा त्या वाघाला, त्या श्वापदाला डिवचू शकतो, टिंगल करू शकतो, टवाळी करू शकतो, असा या म्हणीचा संपूर्ण अर्थ आहे. पण हा डिवचणारे जे माकड आहे, केरडा, त्याची हिंमत का होते हे जर लक्षात घेतलं तर मग हे काय माकड आहे, जो काय वानर आहे, तो फार हिंमतबाज आहे असं मानणं किती मूर्खपणा आहे हे पण लक्षात येईल. जर तो वाघ जाळीत अडकलेला नसता, पिंजऱ्यात फसलेला नसता, तर या माकडाची त्याला वाकुल्या दाखवण्याची, त्याची टवाळी करण्याची, खिल्ली उडवण्याची हिंमत झाली नसती. हे मी सांगण्याचं कारण, कॉक्रोच जनता पार्टीचे महान संस्थापक आणि त्यांचं अभिजित दिपके या माकडाचं कौतुक करणारा एकूण मराठी मीडिया बघितला, सतत बघतोय, तेव्हा मला ही मालवणीतली म्हण आठवली, वाघ पडलो जाळी आणि केरडा दाखवता नाळी.
ज्या वेळेला कोणीतरी त्या अभिजित दिपकेबद्दल नाना प्रकारच्या आता चौकशा सुरू झाल्या, एवढं प्रसिद्धी मिळाली की दुसरी बाजू पण तुमची सगळी कुलंगडी काढायला लागते. तेव्हा अभिजित दिपकेची कुलंगडी काढण्यात आली की याला खरोखरच एवढी काही ती स्कॉलरशिप मिळाली आहे का, तो खरोखरच बोस्टनच्या कुठल्या विद्यापीठात शिकला, त्यातल्या कुठल्या स्कूलमध्ये शिकला, त्याचं तिथे राहण्याचा खर्च कोणी केला वगैरे वगैरे प्रश्न आले. तसंच त्याचा जो निकटवर्ती सवंगडी सौरभ दास याचं जे दिल्लीतलं निवासस्थान आहे त्यासाठी काय 8-10 लाखाची भाडं भरावं लागतं, ते कोणी भरलं, त्याचा घरमालक कोण, या चौकशा सुरू झाल्या. तेव्हा या माकडांनी नाडी दाखवायला सुरुवात केली. आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं डिग्रीचं पदवीचं काय सर्टिफिकेट आहे ते दाखवा. मित्रांनो, ही गोष्ट नवीन आहे. 2014 मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तेव्हापासूनच या माकडांचा हुप्प्या केजरीवाल यांनी वारंवार हा विषय काढलाय की नरेंद्र मोदींची डिग्री खोटी आहे वगैरे वगैरे, त्यासाठी फार कोर्टात जाऊन झालेला आहे. तरी माकड ते माकड, माकडं आपल्या सवयी विसरत नाही. आणि हे तर केजरीवाल यांच्या टोळीतून आलेलेच माकडं येतील. आणि त्यामुळे ज्यावेळेला यांच्या खरे खोटे मनाबद्दल, पारदर्शकतेबद्दल प्रश्न विचारला गेला तेव्हा ते म्हणतात मोदींनी आधी आपलं काय ते पदवीचं सर्टिफिकेट दाखवावं. हा विषय नवा नाही, यावर आजपर्यंत 1000 वेळ चर्चा झाली आहे. आणि मोदींचं जे काय शिक्षणाचं प्रमाणपत्र वगैरे असेल, सर्टिफिकेट असेल, ते ऑनलाईन उपलब्ध आहे, वेबसाईटवर उपलब्ध आहे, तरी तेच काढायचं. आणि मग अशा ज्या मरकटलीला चालतात, दिपके भडकले, ते म्हणाले की मोदींनी आधी आपलं पदवी सर्टिफिकेट दाखवावं. लगेच ही बाकीची माकडं मीडियामधली कॅमेरे वगैरे धावत घेऊन सुटली, बघा आमचं माकड कसं मस्त मस्त उड्या मारतंय, काय छान छान कसरती करतंय, अगदी वाघ सुद्धा त्याच्यासमोर हतबल झालाय. मित्रांनो, सत्तेत बसलेला जो माणूस असतो त्याला कायद्याने कारभार करावा लागतो, काम करावं लागतं. त्याच्या प्रत्येक बोलण्याला कायद्याची बंधनं असतात, ती माकडांना नसतात. माकड म्हणजे काय समजा, केल्डा म्हणजे काय असतं. एक कधीतरी पूर्वी कुठली तरी मजेशीर गोष्ट ऐकली होती की जंगलामध्ये म्हणतात लोकशाही आली पाहिजे, जंगलामध्ये लोकशाही पाहिजे, निवडणूक घ्या. आणि निवडणूक घेतल्यानंतर सिंह वाघ वगैरे बाजूला पडतात आणि माकड बहुमताने निवडून आलं म्हणून माकड राजा होतं. आणि मग जेव्हा त्या जंगलामध्ये भूकंप आणि पळापळ सगळी सुरू होते तेव्हा ते माकड राजाला सांगतात, बाबा काहीतरी कर. तो या झाडावरून त्या झाडावर, त्या झाडावरून त्या झाडावर उड्या मारतो, कोलांट्या उड्या मारतो. लोक म्हणतात काहीतरी कर. तो म्हणतो करतोय ना मी, उड्या मारतोय ना. त्यापेक्षाही कॉक्रोच जनता पार्टी आणि सगळा मीडिया हा किंचितही वेगळा नाही. मोदी कधी एकदा जाळीत सापडतो. ज्या मोदीला आपण सगळा अपप्रचार करून गेल्या 25 वर्षात हरवू शकलेलो नाही, तो थोडासा निरुत्तर होताना दिसला, थोडासा बॅकफुटवर जाताना दिसला, तरी या सगळ्या माकडांना ऊत येतो. अलीकडे शिळ्या कडीला ऊत हा शब्द मागे पडलाय. आजकाल शिळ्या कडीला राऊत म्हणतात. म्हणजे त्याच जुन्या मुद्द्यांना परत परत इतकी दुर्गंधी सुटली असली तरी त्या कडीला ऊत द्यायचा असला की घरातली म्हातारी आपल्या सुनेला सांगते, अगं त्या कडीला राऊत दे. म्हणजे काय, तर शिळ्या कडीला परत एकदा फोडणी घाल. तर सांगायचा हेतू असा मित्र की दिपके भडकले, दिपकेंचा पलटवार. पलटवार म्हणजे काय, मोदींनी आधी आपलं सर्टिफिकेट दाखवावं. ज्या वेळेला मोदी किंवा शहा तुम्हाला धडा शिकवायला मैदानात येतील ना, तेव्हा ही माकडं कशी कलकलाट करत जीव मुठीत धरून पळत सुटतील हे जगाला दिसणार आहे. आजवर अनेकांनी बघितलेलं आहे. यांचा जो हुप्प्या आहे अरविंद केजरीवाल, 10 वर्ष दिल्लीचा मुख्यमंत्री होता. आणि आठवतं तुम्हाला 2025च्या फेब्रुवारीमध्ये ज्यावेळेला दिल्लीच्या विधानसभा निवडणुका, तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार म्हणून या माणसाने स्वतःचा शीश महाल बांधून टाकला. दारू घोटाळ्यामध्ये पैसे खाल्ले,
आजपर्यंत कुठल्याही प्रस्थापित राजकीय पक्षाला शक्य झालं नाही इतका अगडबंब भ्रष्टाचार ज्यांनी करून दाखवला तो हुप्प्यात अरविंद केजरीवाल काय म्हणाला होता 2025च्या निवडणुकीपूर्वी, मोदी जी आप तो हमको इस जन्म में दिल्ली में हरा नहीं सकते, आपको दूसरा जन्म लेना पडेगा. आत्ता तो कुठल्या जन्मात आहे हे तरी बोलतो का? 8 फेब्रुवारी 2025ला दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि त्याच्यामध्ये केजरीवाल सत्ता गमावून बसला. आणि नुसती गमावून बसला नाही, त्याचे जवळचे सहकारी मनीष सिसोदिया, तो कोण होता, तो एक गुप्ता, सत्येंद्र गुप्ता वगैरे, हे सगळेच्या सगळे दणदणीत आपटले. खुद्द केजरीवाल आपल्या विधानसभा मतदारसंघात सुद्धा पराभूत झाला. हे मी एवढ्यासाठी मित्रांनो सांगतोय की जर मोदी किंवा शहा यासारख्या दिग्गजांनी मनावर घेतलं तुम्हाला धडा शिकवायचा, तर तुम्हाला ची 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 करत माकडं पळून जातात. त्यापेक्षा वेगळी परिस्थिती तुमच्यावर येणार नाही. तुम्हाला आठवतं ना, दिल्लीचा निकाल लागला त्यानंतर जवळजवळ 1.5 वर्ष केजरीवाल दिल्लीतून फरारी होता, तोंड काळं करून फरारी होता. निवडणूक हरल्यानंतर परत लोकांना तोंड दाखवण्याची हिंमत सुद्धा केजरीवाल मध्ये नव्हती. इतकी दुर्दशा अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांनी केजरीवालची करून टाकली होती. तो या दिपके वगैरे टोळीचा हुप्प्या आहे, म्हणजे प्रमुख माकड आहे. ही तर छोटी छोटी माकड आहे. सौरभ दास असो, पण आज त्यांची चलती आहे, कारण मीडियाला वाटतं हेच सगळ्यात पराक्रमी माकड आहे. पण ती माकडं आहे ते विसरू नका. आज राजकीय परिस्थिती, आंतरराष्ट्रीय परिस्थिती, संसदीय व्यवस्था परिस्थिती, माहोल, या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्यानंतर सरकार चालवणं, देशातला कारभार चालवणं, कायदा व्यवस्था ठेवणं, सुरक्षितता असणं, देशाचा स्वातंत्र्य दिन, नंतर येणारं काय ते ब्रिक्सचं संमेलन, या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्यानंतर सत्तेत बसलेल्या पंतप्रधान आणि गृहमंत्र्याला काही क्षण बॅकफूटवर जावं लागतं. कारण आपण या कायद्याच्या जाळीमध्ये अडकलेलो आहोत. एक पंजा मारला तर ते रक्तबंबाळ होईल, सगळं मरून जाईल माकड. पण ते वाघ करू शकत नसतो. वाघ पडलो जाळी. वाघ जाळ्यामध्ये किंवा सापड्यामध्ये फसलेला आहे, अडकलेला आहे. तुम्हाला बघितलं असेल तर ते वेगवेगळे कुठे बिबटे पकडतात आणि परत त्यांना त्यांच्या जंगलात नेऊन सोडतात. तेव्हा तो बंदिस्त पिंजऱ्यामधला बिबट्या असतो, त्याला जे सोडणारे असतात ते एका बाजून दार उघडतात, पण ते वर बसलेले असतात पिंजऱ्याच्या. कारण तो चवताळलेला बिबट्या बाहेर पडला तर आपल्यावर पहिला हल्ला करील का, ही वनरक्षकांना सुद्धा भीती वाटत असते. त्यांच्या समोर ही माकडं काय. पण म्हणतात ना, हर कुत्ते के दिन आते, हर कुत्ते के दिन आते, तो हर झुराचे पण दिवस येणारच. तेव्हा आज दिपके वगैरे यांना असं वाटतंय की मीडियामध्ये रोज आपण हागलो पादलो तरीही बातमी होणार आहे, तर ते नाटकं करतायत. आणि मोदींनी आपलं पदवी सर्टिफिकेट दाखवावं, तो म्हणतो अमुक करावं तमुक करावं. 4 दिवस थांबा, नंतर तुम्हाला कळेल की या वाघांना, त्यांना अडकवून ठेवणारे जे पिंजरे किंवा जाळे आहेत. 15 ऑगस्टचा समारंभ झालेला आहे, ब्रिक्स पुढच्या महिन्यात आहे. तेवढं आवरलं की ज्या वेळेला मोदी आणि शहा हे खरोखर आखाड्यात उतरतील, तेव्हा वाघ म्हणजे काय असतो हे कळेल. आणि मीडियाला सुद्धा माकड म्हणजे आमच्या मालवणीमध्ये केलडा आणि त्याच्या मरकटलीला म्हणजे काय असतात तेही कळेल. तोपर्यंत खोडेपणा चालू दे. माकडांना जर माकडाच्या वाकुल्या आणि मरकटलीला म्हणजे फार मोठी रामलीला वाटली तर नवल नाही. त्याच्यावर मी वेगळा विषय करणार आहे. दीपक काय ते दीपके भडकले, कुठच्या तरी गावी गेले आणि कुठच्या गावातली जिल्हा परिषदेची शाळा, अरे जिल्हा परिषदेची शाळा अशीच असते, वर्षानुवर्ष अशीच आहे.
हे ज्या दिपकेला माहित नव्हतं तो बेछूट थापा मारतो की मी ग्रामीण भागात शिकलो, संभाजीनगरला आलो, नंतर दिल्लीला गेलो. त्याला ग्रामीण भागात जर शिकला असेल, वाढला, लहानाचा मोठा झाला, तर ग्रामीण भागातल्या जिल्हा परिषदेच्या शाळा कशा असतात आणि कशा दुरावस्थेत असतात हे समजण्यासाठी पार अमेरिकेत जाऊन परत यावं लागलं. मुंबईच्या महापालिका शाळा तिथे बघितलं तरीही तुम्हाला काय पंचतारांकित टॉयलेट मिळत नाही. पण माकड झालेली जी मीडिया आहे त्यांनी आपल्यातलं एक माकड राजा होते तर त्याच्या टाळ्या पेटून त्याचा सत्कार समारंभ आयोजित करावा. त्या प्रकारे दिपके रोज दाखवलं जाते, दाखवा म्हणून. पण एक लक्षात ठेवा, ज्या वेळेला हे दोन वाघ आपल्या जंजाळातून, कायदेशीर जबाबदारीतून, घटनात्मक जबाबदारीतून मोकळे होतील आणि जेव्हा शिकारीला निघतील तेव्हा ही तुमची राजेशाही थाटामध्ये बकवास करणारी माकडं आहेत. त्या माकडांची दुर्दशा कशी होणार आहे याची तुम्हाला आज कल्पना नाही. आणि जेव्हा ती माकडं चिची करत पळायला लागतील, एखादा कुठचा तरी पंजा लागला किंवा कुठचं तरी वाघ नख लागलं म्हणून जेव्हा रडकुंडीला येतील, रक्तबंबाळ होतील, तेव्हा याच्यातला एकही पत्रकार त्या दिपकेला किंवा सौरव दासला वाचवायला पुढे जाणार नाही. मरुदे म्हणतील, मरुदे, आपल्याला काय, आम्ही नाही, आम्ही माकडवाले नाही, आम्ही मदारी नाही, असं सांगायला हेच पत्रकार पुढे येतील. आणि बघा कशी आता त्या दिपकेचं वाटोळं झालं वगैरे वगैरे याची सुद्धा रसभरीत वर्णन हेच करायला लागतील. जी माणसं 2 महिन्यापूर्वी तो कोण खरात म्हणून आहे त्याच्या लैंगिक चाळ्याविषयी चवीने चघळत चघळत त्या अश्लील आणि लैंगिक बातम्या देत होती, ते आता शिवी देणं कसं काय, शिवी देणं म्हणजे काय अपराध झाला का असं बोलतात. इतकी ही माकडं मीडिया मधली किती स्वतःला हास्यास्पद करून बसलेत याचा दुसरा पुरावा देण्याची गरज नाही. पण एवढीच एक इशारा आहे की वाघ पडलो जाळी म्हणा, केलडा दाखवता नाडी. तो माकड जाळ्यात अडकलेल्या वाघाला आपलं लिंग हलवून वाकुल्या दाखवतो. तो त्याचा पराक्रम नसतो, तो पराक्रम नसतो, ती विकृती असते. हे ज्या दिवशी पत्रकारांना समजेल त्या दिवशी त्यांची पत्रकारिता परत जिवंत होऊ शकेल. मित्रांनो, आता सांगतो, आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.